आपण सरासरीमधली काही गणितं बघतोय. ठीक आहे, आता पुढचं गणित बघूया. 7 मुलांच्या वजनाची सरासरी 40 किलो आहे. काय दिले त्यांनी? 7 मुलांच्या वजनाची सरासरी किती? 40 किलो आहे. जर 2 मुलांचे वजन 45 किलो आणि 35 किलो असेल तर काय केलंय? 2 मुलांच्या वजनांचं त्यांनी हे 2 मुलांचे वजन दिले तर किती? 45 किलो आणि 35 किलो. तर उर्वरित मुलांचे सरासरी वजन किती? तर काय विचारले? उर्वरित मुलांचं सरासरी वजन. तर 7 मुलांच्या वजनाची सरासरी 40 किलो आहे. यावरून मी काय काढणार? 7 मुलांचे एकूण वजन. तर ते कसं काढणार? तर एकूण मुलं किती आहेत? 7. हे 7 काय मुले आहेत? एकूण मुले 7 आणि त्यांची काय वजनांची काय ही सरासरी. यांचा गुणाकार केला तर मला किती मिळणार आहे? तर 7 मुलांचे एकूण वजन. 7 चोक 28 म्हणजे 280 मला काय मिळालं? 7 मुलांचे एकूण वजन. आता 2 मुलांचे वजन त्यांनी किती दिले? तर एक दिले 45 आणि दुसरं दिले 35. तर 45 अधिक 35 किती? 80. म्हणजे 80 काय झाले? दोन मुलांचे मिळून होणारे वजन किती झाले? 80 झाले. आता उर्वरित मुलांचे एकूण वजन. तर 7 मुलांचे वजन 280 आणि उर्वरित म्हणजेच किती? हे 2 मुलांचे वजन आपल्याला वजा करायला लागणार. म्हणजेच किती? हे 5 मुलांचे वजन झाले. किती असणार? 5 मुलांचे वजन. उर्वरित मुलांचे म्हणजेच किती? 5 मुलांचे एकूण वजन. तर 5 मुलांचे वजन म्हणजे 280 मधून जर मी 2 मुलांचे वजन वजा केलं तर मला किती मिळणार आहे? 5 मुलांचे वजन. मग 280 वजा 80 किती आलं? 200. तर 200 काय झालं? 5 मुलांचे म्हणजे काय? उर्वरित मुलांचे एकूण वजन. तर मला एकूण वजन मिळाले आणि विद्यार्थी किती आहेत? मुले किती आहेत? 5 आहेत. तर एकूण वजनाला जर मी एकूण किती मुलांची संख्या त्याने जर भागलं तर मला किती मिळणार आहे? सरासरी वजन मिळणार आहे. म्हणजे काय? उर्वरित मुलांचे सरासरी वजन बरोबर 200 भागिले, आता मुले किती आहेत? 5 आहेत. 200 भागिले 5 म्हणजे किती आलं? 5 8 5 चोक 20 आणि वरचा शून्य म्हणजे किती आलं? 40. हे 40 काय आलं? उर्वरित मुलांचे सरासरी वजन. इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एका दुकानात 10 उत्पादनांची सरासरी किंमत 500 रुपये आहे. तर 10 उत्पादनांची सरासरी किंमत किती दिली? 500 रुपये. जर 3 उत्पादनांची किंमत अनुक्रमे 600, 400 आणि 550 असेल तर काय केले? आता इथं त्यांनी 3 उत्पादनांची किंमत दिली. किती? 600, 400 आणि 550 आहे. तर काय जर उर्वरित उत्पादनांची सरासरी किंमत विचारलेली आहे. किती? उर्वरित उत्पादनांची सरासरी किंमत आपल्याला काढायची. पहिल्यांदा 10 उत्पादनांची सरासरी किंमतीवरून मी एकूण किंमत काढून घेतो. 10 उत्पादनांची सरासरी किंमत, उत्पादनांची एकूण किंमत बरोबर 10 गुणिले 500. हे किती येणार आहे? 500 गुणिले 10 किती येणार? 5000 रुपये. ही किती आली? 10 उत्पादनांची एकूण किंमत. आता 3 उत्पादनांची एकूण किंमत मला काढायची. तर 3 उत्पादनांची किंमत किती दिली? 600 अधिक 400 अधिक 550. तर यांची बेरीज किती दिली? 1550 रुपये. तर मला उर्वरित उत्पादनांची किंमत जर काढायची असेल तर एकूण उत्पादनांची 10 उत्पादनांच्या किमतीमधून तीन जे उत्पादनांची किंमत आहे ती काय करायला लागणार? मला वजा करायला लागणार. म्हणजे काय करायला लागणार? 5000 वजा 1550 मला करायला लागणार आहे. 5000 वजा 1550 करतो किती येते बघा? 5000 वजा 1550 0 5 3450. तर माझी उर्वरित उत्पादनांची म्हणजेच किती? तर एकूण किती उत्पादन राहिले? आता 7 उत्पादने. 7 उत्पादनांची ही किंमत असणार आहे. ती किती आली? 3450 रुपये. आता उर्वरित उत्पादनाची सरासरी किंमत मी कशी काढणार? तर एकूण उत्पादन जे आहे त्याला मी किती भागणार? 7 न भागणार. म्हणजे किती? 3450 भागिले 7 किती येते बघूया? 3450 भागिले 7 7 चोक 28 34 वजा 28 किती येणार आहे? 6 5 0 7 9 63 आणि 2 7 दोन्ही 14 राहणार आहे. 6 येणार आहे. परत मी काय करणार? पॉईंट देणार, शून्य घेणार. 7 8 56 4 येणार, परत शून्य येणार. 7 5 35. म्हणजे माझं उत्तर किती आलं? सरासरी 492.85 रुपये. इथं आपला प्रश्न पूर्ण झाला.
आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर 15 दिवसांच्या तापमानाची सरासरी 30 डिग्री सेल्सिअस आहे. जर एका दिवसाचे तापमान 35 डिग्री सेल्सिअस असेल तर उर्वरित दिवसांचे सरासरी तापमान किती? तर काय दिले त्यांनी 15 दिवसांच्या तापमानाची सरासरी दिली की किती 30 डिग्री सेल्सिअस आहे. यावरून आपल्याला काय मिळणार आहे तर 15 दिवसांचे एकूण तापमान आपल्याला मिळणार आहे. आणि काय दिले त्यांनी एका दिवसाच्या तापमानाची त्यांनी किंमत दिली. तर एका दिवसाचे तापमान किती 35 डिग्री सेल्सिअस आहे. तर आपण पहिल्यांदा 15 दिवसाचे तापमान काढून घेऊया. 15 दिवसांचे एकूण तापमान बरोबर किती 15 गुणिले 30. तर 15 काय आहे दिवस आहेत आणि एकूण सरासरी तापमान किती 30 आहे. म्हणजे 15 × 45 म्हणजे किती येणार आहे 450. पुढे उर्वरित दिवसांचे एकूण तापमान. उर्वरित म्हणजे किती 15 दिवसामधले एक दिवस तर आपल्याला माहिती आहे. मग राहिले किती दिवस तर 14 दिवस राहिले. उर्वरित दिवसांचे म्हणजे किती 14 दिवसांचे एकूण तापमान. तर 14 दिवसांचे एकूण तापमान मी कसे काढणार तर एकूण तापमान वजा माहित असलेल्या दिवसाचे तापमान म्हणजे किती 450 वजा 35. तर किती उत्तर येणार आहे माझं 415. पुढे उर्वरित दिवसांचे सरासरी तापमान. आता हे काय झालं एकूण तापमान. आता मला काय काढायचंय सरासरी तापमान. तर सरासरी तापमान बरोबर 415 हे एकूण तापमान भागिले किती दिवसांचं आहे हे तर 14 दिवसांचं आहे. म्हणजे 415 भागिले 14. आता भागाकार कसा होतो ते आपण बघूया. 415 आणि 14. आता मला 14 415 ला भाग घालवायचा. 14 दोन्ही 28 वजा बाकी होणार 3 1 येणार 1 आणि 5. 14 किती येणार आहे 26 असेल. हे किती येणार 126. हे किती येणार 9 पॉईंट दिला मी 0 म्हणजे 90 झालं. मग इथे किती येणार 14 सक्क किती येणार आहे 84 म्हणजे ते येणार 6. 29.6 डिग्री. पुढे अजून भाग जातोय पण मी एक डिजिट पर्यंतच उत्तर काढलेलं आहे. तर 29.6 डिग्री सेल्सिअस हे काय झालं आपलं तर सरासरी तापमान आलं. तर आपल्याला इथे काय विचारले उर्वरित दिवसाचे सरासरी तापमान. तर त्याचं उत्तर आपलं किती आलं 29.6 डिग्री सेल्सिअस. आता आपण बघतोय सरासरी मधला पुढचा प्रश्न. तर एका वर्गात 25 विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची सरासरी 68 आहे. तर एका वर्गात किती विद्यार्थी आहेत 25 विद्यार्थी आणि त्यांच्या गुणांची सरासरी किती 68 आहे. नवीन विद्यार्थी आला आणि त्यामुळे सरासरी 69 झाली. तर काय झालं एक नवीन विद्यार्थी त्या वर्गामध्ये आला. आता सरासरी किती झाली तर 69 झाली. तर नवीन विद्यार्थ्यांचे गुण किती. तर आपल्याला काय विचारले नवीन विद्यार्थ्यांचे गुण विचारलेले आहे. तर 25 विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची सरासरी 68 आहे. म्हणजे आपल्याला एकूण गुण कसे मिळणार 25 विद्यार्थ्यांचे तर एकूण विद्यार्थी किती आहेत 25 त्यांची सरासरी किती आहे 68. म्हणजे 25 गुणिले 68 केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे 25 विद्यार्थ्यांचे एकूण गुण. तर 25 गुणिले 68 केल्यानंतर मला किती मिळणार आहे 1700. पुढं नवीन विद्यार्थी आला म्हणजे आता विद्यार्थी किती झाले 25 विद्यार्थी अगोदरचे आणि नवीन आलेले एक विद्यार्थी म्हणजे आता विद्यार्थी झाले एकूण 26. आणि आता गुणांची सरासरी किती झाली नवीन आलेल्या विद्यार्थ्यामुळे तर ती किती झाली 69 झाली. म्हणजे 26 विद्यार्थ्यांचे एकूण गुण. 26 विद्यार्थ्यांमध्ये काय नवीन आलेला विद्यार्थी यामध्ये आपण गृहीत धरलेला आहे. यामध्ये नवीन आलेला विद्यार्थी गृहीत धरलेला नाहीये. तर आता 26 विद्यार्थ्यांचे एकूण गुण म्हणजे किती 26 गुणिले 69. तर 26 गुणिले 69 उत्तर किती होते 1794. तर काय झाले नवीन विद्यार्थ्यामुळं एकूण गुण पण किती वाढलेले आहेत. तर ते कितीने वाढले तर नवीन विद्यार्थ्यांचे एकूण गुण नवीन विद्यार्थ्याचे गुण म्हणजेच किती तर कितीनं त्यांचे एकूण गुण वाढले ते म्हणजेच काय नवीन विद्यार्थ्याचे गुण. तर नवीन विद्यार्थ्याचे गुण बरोबर 1794 वजा 1700. तर याची वजाबाकी किती आली 94. म्हणजेच काय येणार नवीन विद्यार्थ्याचे गुण किती येणार आहे 94. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला.